हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. अशी भाजी आम्हाला ठेवायला लागते कारण की फ्रीज नाही ना. फ्रीज नसल्यामुळे असंच व्यवस्थित भाजी ठेवली ना म्हणजेच टिकून राहते, नाहीतर अजिबात टिकत नाही. पहिल्यांदा तर सगळ्या भाजीची मी तयारी करून घेतली होती. पहिल्यांदा भेंडी फोडणी द्यायची होती, नंतर वांगं बनवायचं होतं, चपाती बनव. आज जरा स्वयंपाक लवकरच करून घेणार होते कारण की आई जाणार होत्या डबा घेऊन. त्यासाठी म्हटलं पहिल्यांदा भेंडी वगैरे म्हणजे सकाळी उठले, आज आंघोळ वगैरे काही केलं नव्हतं. हातपाय ब्रश वगैरे करून हातपाय वगैरे धुतला. मग नंतर स्वयंपाकाला लागला कारण की आमच्या सासूबाईला माहीत नव्हतं, पण आता लवकर पण डबा पाहिजे होता. म्हटलं आता लवकर डबा करायचं, म्हटलं कसं करायचं. आणि मला आज ना चुकून जागसुद्धा आली नव्हती, एवढी गाढ झोप लागली होती. म्हटलं चला आता कसं तरी करून त्यांना न सांगताच पटदिशी ब्रश वगैरे करायचा, हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचं, मगच स्वयंपाकाला करायचं. जर कळालं असतं तर शिवाय खाल्ल्याशिवाय तर राहिलं नसतं. किती पण करा, काय पण करा, पण आपण काहीतरी करायला जातो आणि त्यांच्याकडून काही ना काही चुकून माझ्याकडून काही ना काही चुकून होऊन मग जे शिव्या खाण्यापरस ना गपचूप आपण करून दिलेलं परवडतोय. आणि त्यांनी जाणार ते सकाळी गेले ना संध्याकाळी येणार होते, त्यासाठी म्हटलं पटकन स्वयंपाक करून त्यांना द्यावं. आणि त्यातल्या त्यात 2 भाज्या बनवायच्या होत्या. 2 भाज्या, चपाती, भात हे सगळं जेवण बनवायचं तर पूर्ण परफेक्ट. आणि 10पर्यंत जेवण तयार असायला पाहिजे होतं, म्हणून मी पटकन केलं. आणि त्यातल्या त्यातच पाणीसुद्धा आलेलं नव्हतं. म्हटलं चला पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे करू, तोपर्यंत पाणी वगैरे आलं तर सगळं ते पण उरकून घ्यायला येते. म्हणून पहिल्यांदा इथं मस्त जिरं, मोहरी, कांदा, टमॅटो, मिरची, लसूणचं कूट हे सगळं घालून ना फोडणी दिलं. मग ते फोडणी दिल्यानंतर वांगं शिजवून एका साईडला ठेवून दिलं. मस्त असं इथं चपात्या शेकून घ्यालत्या कारण की हाताला वाफ लागत होती. म्हणताना हे आहे ना मस्त असं चपाती शेकून जाते कारण की कुठंच कच्चं राहून जात नाही. हे तर आहे ते मस्त असं आपण मॅश वगैरे करतो ना त्यासाठी आणलं होतं, पण ही चपाती शेकायचंच आहे. सगळं झाल्यानंतर ना पहिल्यांदा तर हांतरून वगैरे काढून घेतलं. हांतरूणसुद्धा काढलं नव्हतं. म्हणलं आता सगळं म्हणजे श्रद्धा झोपते ना त्याच्यासाठी म्हणजे हांतरून तसंच पडलं होतं. म्हणजे पहिल्यांदा हांतरून वगैरे काढून दिलं, सगळं व्यवस्थित ठेवलं की नाही मग सगळं होऊन जातं. आज भरपूर कामं होते मला. मग भरपूर कामं असल्यामुळे सगळं झाल्यानंतर चहा वगैरे घ्यायला घेतला. आई आल्या होत्या, त्यांना पण चहा द्यायचं होतं, अहोंना पण चहा द्यायचं होतं. पहिल्यांदा त्यांनाच दिलं. मग नंतर इथं ना चूल सारवून घेत होते बघा, ते चूल वगैरे सारवून घेतले. मग इथं ना मस्त असं सगळं खालच्या पसारा ना काढून घेतलं. किती पण करा, आपण करायला जातो एक आणि होतो एक असं होऊन जातं. म्हणजे आपण काम करून पण घरच्यांनी असं म्हणलं तू काय करते दिवसभर बसून असं असते, किती तुला काम असतं, कुठं तुला काम असतं असं बोललं ना खरंच म्हणायला लई बेकार लागतो. म्हणजे इतकं सगळी कामं कोण म्हणत नाही की एवढी काम तू केलीस बाबा, एवढी सगळी तू स्वच्छ केलीस किंवा असं. माणूस काय काय अपेक्षा ठेवते, फक्त एवढं काम केल्यानंतर ना थोडंसं काळजी, थोडंसं हेच अपेक्षा असते. पण तसं माझ्यासोबत अजिबात होत नाही. मी सारखं विचारायला लागतं कसं झालं आहे, स्वच्छ झाले काय, चांगलं झाले का, असं तसं म्हणून मी सारखं विचारायला होतं. मग आज ना एक घ्या, किती पण पसारा काढा, हाय असा पसारा ना 2 दिवसात मुलांना टाकून देतात. कारण की सगळं खालचं परवा दिवशी मी खॉटच्या खालचं सुद्धा काढलं होतं. मुलांनी ना कंगवे टाकले होते, बुका टाकले होते, परत तेलाची बाटली टाकली होती. मी ती वरच्यावर हुडकते पण ते सगळं वस्तू ना खाली पडलेले. मग ते सगळे एक क्लिपा, सगळी झेंडूबामचे डब्बे, वही, पेन, कंगवा सगळं असं खाली टाकलं होतं. ते सगळं काढून पहिल्यांदा तर सगळं झाडून घेतलं. एवढी घाण गेलती ना खाली काय सांगायला नको. कागद गेलते, परत ते केस, जाळ्या असं सगळं झालं होतं. भिंतीवरती सुद्धा सगळं काढून पहिल्यांदा मग झाडून मारून सगळे व्यवस्थित सगळं सामान काढून ठेवून दिलं. इतकं कचरा झाला आहे ना तुम्ही बघू शकता. कुठनं येतं काय येते तेच काही समजत नाही. ढीगभर असं कचरा निघाला होता. अजून आत किचनमध्ये काढायचं होतं. पहिल्यांदा जाऊन कडाप्याखालचं सगळं सामान व्यवस्थित ठेवून घेतलं. ते कडापा सगळा पुसून घेतलं कापडाने. मग नंतर ते पिशवी वगैरे सगळं मोकळं करून घेतलं. त्यात काय पसारा भरून ठेवलेलं पोरांनी ते बी सगळं मोकळं करून जे टाकायचे ते टाकून दिलं, जे लागणार ते ठेवून दिलं मस्त असं. मग ते बी सगळं बघू शकता किती कचरा पडला होता. सगळं असं स्वच्छ झाडू मारून घेतलं. हे किचनमध्ये ना घर छोटं आणि सामान आहे ना ढीगभर असं झाले. हे टाकी आहे ना बाहेरच्या रूममध्ये ठेवते कारण की मोकळी टाकी होती. म्हटलं चला आता बाहेरच ठेवून घ्यायचं, किचनमध्ये भरपूर असं अडचण होत होती. एवढं कचरा बघून ना मला तर आश्चर्यच वाटलं. दररोज झाडून लोटून सुद्धा इतकं कचरा कसं काय पडतो. मग नंतर ना
ते सगळं एका कॅरी बॅगमध्ये भरून घेतलं. बॉटल पण तेवढेच होते, पोराने बॉटल पण आणून कुठं कुठं टाकले होते ते सगळं काढून झाडून वगैरे मस्त काढून घेतला. छान असं सगळं कचरा कुठून येते तेच काही कळत नाही बाबा. म्हटलं चला आता पावसाळ्याच्या आधी हे सगळं स्वच्छ केलं की नाही, पावसाळ्यामध्ये किचकिच घाण काय होत नाही, मच्छर वगैरे होत नाही. नंतर सगळं झाडून वगैरे मारल्यानंतर स्वच्छ असं फरशी पुसून घेतलं, कारण की फरशी वगैरे पुसल्यानंतर एकदम भारी वाटतो, घरामध्ये छान वाटते. त्यासाठी सगळं फरशी वगैरे पुसून फॅन वगैरे लावून दिला. एकदम मस्त घर चकाचक वाटत होतं. 2 दिवसासाठी चकाचक दिसतो, परत तिसऱ्या दिवशी हा असं होतोय. एकाकडं काढलं की दुसरीकडे घाण केलेलं असतात. मग आजचा संध्याकाळ माझा आज असा गेला, आजचा दिवस असा गेला आणि चहासोबत आजचा दिवस संपला. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.